नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। जसं की आपल्याला माहीत आहे, टी पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिपच्या तयारीसाठी गणितातील 20 घटकांवर आधारित आपण व्हिडिओची एक सिरीज चालू केलेली आहे। त्यातील यापूर्वीचे 10 घटकांवरील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। आज जो घटक पाहणार आहोत तो आहे नफा तोटा, आणि या नफा तोटामध्ये आपण टोटल 75 क्वेश्चन्स पाहणार आहोत। ऑल टाइपचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। 75 प्रश्न म्हणजे व्हिडिओ लॉंग होऊ शकतो, म्हणून याचे 2 पार्ट केलेले आहेत। पहिल्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 1 ते 41 आणि सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 42 ते 75। आजच्या व्हिडिओमध्ये कोणते प्रश्न पाहणार आहोत पाहूयात त्यांची एक झलक। या पद्धतीचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत, अगदी सोप्यापासून कठीणापर्यंत प्रत्येक प्रकारचा प्रश्न प्रकार आपण यामध्ये कव्हर करणार आहोत, जेणेकरून परीक्षेत कसाही प्रश्न आला तरी तो आपल्याला सोडवता येणार आहे। चला तर मग सुरुवात करूया नफा तोटा पार्ट 1 ला। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कारण आपल्या चॅनलवर गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतोय आणि गणिताची भीती पूर्णपणे घालवून टाकतोय। चला करूया सुरुवात। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1। रुपये 70 ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला, तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती होती? बेसिक लेवलचे या पद्धतीचे प्रश्न असतात। यामध्ये आपण बेस पकडायचा, तो म्हणजे हा शेकडा नफा। 15% नफा आहे म्हणजेच 100 ला घेतलेली वस्तू कितीला विकणार? 115 ला विकणार। तर 70 ला घेतलेली वस्तू कितीला विकली असेल? या पद्धतीने त्रैराशिक मांडून आपण हे सोडवू शकतो। इथे करणार तिरकस गुणाकार, x गुणिले 100 बरोबर होणार आहेत 115 गुणिले 70। हे 100 इकडे गुणिले आहेत, राईटला जाऊन भागिले होणार आहेत। भागिले झाल्यानंतर हा एक 0 हा एक 0 गेला। 115 गुणिले 7 येतात 805 छेद 10, छेदात 1 0 म्हणजे दशांश चिन्हानंतर एक अंक येणार आहे। 80.5 ही असणार आहे त्या खेळण्याची विक्री किंमत। या शून्याला काही किंमत नसते। ही एक पद्धत झाली, आणि आपण जी पद्धत वापरणार आहोत त्यामध्ये आपण डायरेक्ट सोडवणार आहोत। कसं पहा, खरेदी किंमत आहे ही 70, यावर 15% नफा म्हणजेच 100 चे मिळाले 115, आणि या पद्धतीने आपल्याला डायरेक्ट विक्री किंमत मिळणार आहे। हे सुद्धा काय झाले, 70 गुणिले 115 छेद 100 म्हणजे तेच आहे 70 गुणिले 115 छेद 100। पण हे त्रैराशिक मांडत न बसता आपण या पद्धतीने डायरेक्ट सोडवणार आहोत। जर नफा असेल तर तो 100 मध्ये ऍड करून अंशामध्ये लिहिणार आहोत, जर तोटा असेल तर तो 100 मधून वजा करून अंशामध्ये लिहिणार आहोत। हे सोडवल्यानंतर आत्ताच्याच पद्धतीने 115 गुणिले 7 805 छेद 10 म्हणजेच विक्री किंमत तशी येते 80.5। इथून पुढे आपण याच पद्धतीचा वापर करणार आहोत। चला पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2। रुपये 4000 किमतीचा मोबाईल रुपये 600 तोटा घेऊन विकला, तर त्या मोबाईलची विक्री किंमत किती हे विचारलेलं आहे। खरेदी हा तोटा आणि ही विक्री। खरेदी किंमत सांगितलेली आहे 4000 आणि तोटा सांगितलेला आहे 600। 600 रुपये तोटा झाला। तोटा झाला म्हणजे विक्री किंमत कमी आहे खरेदीपेक्षा, आणि माहिती आहे आपल्याला खरेदी वजा तोटा बरोबर असते विक्री किंमत। 4000 वजा 600 म्हणजे 3400 ही असणार आहे त्या मोबाईलची विक्री किंमत। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। सोप्या सोप्या प्रश्नांनी सुरुवात होतीये। चला पाहू पुढे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3। अमोलने एक मोबाईल रुपये 12,280 रुपयांना खरेदी केला व रुपये 14,440 रुपयांना विकला, तर त्याला किती रुपये नफा झाला? आता डायरेक्ट विचारले आपल्याला नफा। नफा बरोबर असते विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजेच हे 14,440 वजा हे 12,280। विक्री किंमत वजा खरेदी किंमत केली की आपल्याला मिळतो नफा, आणि तो असणार आहे 2160 रुपये, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। चला पाहू पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 4। एक सायकल 1960 रुपयांमध्ये विकत घेऊन 1862 रुपयांमध्ये विक्री केल्यावर किती टक्के नुकसान होईल? नुकसान म्हणजेच तोटा होईल। या ठिकाणी पहा, खरेदी किंमत जी आहे ती आहे 1960 आणि विक्री किंमत जी आहे ती आहे 1862। इथं होणार आहे तोटा, आणि तोटा बरोबर काय असते? खरेदी वजा विक्री, म्हणजेच 1960 वजा 1862
म्हणजेच इथं झालेला तोटा जो आहे तो आहे 98 रुपये. आता आपल्याला काढायचा आहे तो म्हणजे शेकडा तोटा, कारण आपले पर्याय शेकड्यामध्ये आहेत. शेकडा तोटा बरोबर काय असतो? तोटा छेद खरेदी किंमत. शेकडा नफा शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो, कारण गुंतवलेलं भांडवल म्हणजे खरेदी किंमत असते. त्याच्यावर किती नफा झाला किंवा त्याच्यावर किती तोटा झाला हे कॅल्क्युलेट केलं जातं. छेद 1960 गुणिले याला आपण 100 करत असतो. इथे 98 एके 98, 98 दुने 196 आणि 98 शून्य शून्य, 20 एके 20 आणि 20 5 100, म्हणजेच 5% तोटा झालेला आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. एक फळ विक्रेता 10 रुपयाला 5 या दराने संत्रे खरेदी करतो आणि 15 रुपयाला 6 संत्रे या दराने विक्री करतो, तर त्याला किती टक्के नफा मिळतो? जेव्हा कधी असा नफा तोटा शेकड्यामध्ये काढायचा असेल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही एकतर एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत काढा, त्याच्यावरून नफा तोटा ठरवा, किंवा एकूण खरेदी किंमत आणि एकूण विक्री किंमत काढा, त्याच्यावरून नफा तोटा ठरवा. इथे दराने म्हटलेलं आहे त्यामुळे आपण एका वस्तूची खरेदी आणि विक्री काढणार आहोत. खरेदी किंमत होणार आहे इथे 10 रुपयाला 5 संत्री, म्हणजे 10 रुपये प्रति 5 संत्री, म्हणजे खरेदी आली 5 दुने 10, आणि विक्री किंमत जी आहे ती आहे 15 रुपयांना 6 संत्री, म्हणजे 15 भागिले 6, 6 दुने 12, 6 पंचे 30, विक्री किंमत आली 2.5. आता यामध्ये होणारा जो नफा आहे तो असणार आहे विक्री वजा खरेदी, म्हणजेच हे 2.5 वजा 2, म्हणजेच नफा झालेला आहे 0.5 रुपये. या अर्ध्या रुपयाचा नफा झाला. आपल्याला काढायचा आहे शेकडा नफा. शेकडा नफा कसा काढतो आपण? नफा भागिले खरेदी किंमत, म्हणजे 0.5 रुपये, 2 रुपयावर नफा झाला तर 100 रुपयांना किती नफा झाला? ते बे के बे आणि बे 50 100, 50 गुणिले 0.5, 0.5 ने गुणणं म्हणजेच अर्धे करणं, 50चे अर्धे होतात 25, म्हणजेच यामध्ये 25% नफा झालेला असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर %20 सूट देतो, तरीही त्याला 12% नफा होतो. कपाटाची छापील किंमत ₹34.72 असल्यास त्या कपाटाची खरेदीची किंमत किती? हा नफा तोटामधला एकदम प्रो लेवलचा प्रश्न आहे. असे प्रश्न येतात त्यात गोंधळून जातो, पण एकदम सोप्या पद्धतीने हा सोडवू शकतो. पहा, सगळ्यात पहिली असते ते म्हणजे असते छापील किंमत, त्यानंतर असते म्हणजे खरेदी किंमत, आणि शेवटी असते ती म्हणजे विक्री किंमत. आता छापील किमतीचं रिलेशन कुणाशी असतं? विक्री किमतीशी असतं. इथे आपल्याला छापील किंमत 34.72 दिलेली आहे. या छापील किमतीचं रिलेशन असतं विक्री किमतीशी. हे कसं काय? तर 20% सूट दिलेली आहे. 20% सूट दिल्यानंतर आपल्याला मिळते विक्री किंमत, आणि यामध्ये तरीही त्याला 12% नफा होतो. शेकडा नफा शेकडा तोटा याचं रिलेशन खरेदी आणि विक्रीमध्ये असतं. तर इथे काय झालेलं आहे? इथे 12% नफा झालेला आहे. आता आपण हे पद्धतशीर सोडवूया. हे सोडवताना पहा काय करायचं आहे. ही छापील किंमत आहे 3472 गुणिले 20% सूट दिली जाते, म्हणजेच काय? 100ला 80 रुपये असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे 100 रुपयांची वस्तू 80 रुपयाला दिली जाते. आता हा सरळ प्रवास होता म्हणून 100ला 80. आता आपल्याला विक्रीवरून खरेदी काढायची, म्हणजे उलट प्रवास करायचा आहे. तो उलट प्रवास करताना 100ला डोक्यावर घ्यायचे, म्हणजे अंशामध्ये ठेवायचे. 12% नफा झाला, म्हणजेच काय? 100ची वस्तू 112ला विकली गेली. या पद्धतीने जर मांडणी केली तर खालचं जे समीकरण मांडायचं हे आपल्या सहज लक्षात येणार आहे. इथं 100 जाणार आहेत, आणि या सगळ्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते येणार आहे 2480, जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. एका शेतकऱ्यास एक कृषी पंप छापील किमतीवर %12 सूट मिळाल्यानंतर 6600 रुपयांस मिळाला, तर कृषी पंपाची छापील किंमत किती असेल हे विचारलेलं आहे. तर पहा, इथे असते ही छापील किंमत, आणि यावर सूट मिळाल्यानंतर असते ती म्हणजे विक्री किंमत. 12% सूट दिलेली आहे, म्हणजे 100 रुपयांची वस्तू 88 रुपयांना मिळणार आहे.
तर किती रुपयांची वस्तू 6,600 रुपयांना मिळेल? हे आपल्याला त्रैराशिक मिळालेलं आहे. इथं आपण करणार तिरकस गुणाकार. x गुणिले 88 बरोबर होणार आहेत 100 गुणिले 6,600. आता हे 88 इकडे गुणिले आहेत, तिकडे जाऊन होणार आहेत भागिले. हे झाले भागिले 88, 11 8 88, 11 7 66 0 0. 8ने भाग दिला तर 8 7 56, 8 45. 75 गुणिले 100 होणार आहेत 75 वर डबल 0 म्हणजे 7,500 जो आहे पर्याय क्रमांक 1. हे आपण वन स्टेप देखील सोडवू शकतो. विक्रीवरून आपल्याला छापील किंमत काढायची म्हणजे उलट प्रवास आहे. विक्री किंमत आहे 6600. उलट प्रवासात 100 डोक्यावर घ्यायचे. 100ची वस्तू 88ला मिळालेली आहे आणि हे जर सोडवलं तरी देखील उत्तर हेच येणार आहे 7,500. तिथं वन स्टेप सोडवता येतं. ते सोपं वाटलं ते करा, हे सोपं वाटत असेल या पद्धतीने करा. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. दीपकरावांनी दलालामार्फत एक बैलजोडी विकली. बैलजोडीची किंमत 80,000 रुपये ठरली. त्यांना 5% दलाली द्यावी लागली. तर बैलजोडी विकून दीपकरावांना किती रुपये मिळाले हे विचारले. ही 80,000 रुपये जी आहे ही होती विक्री किंमत. आता 5% दलाली द्यावी लागली म्हणजे काय? यातले 5% कमी पैसे त्यांना मिळाले. म्हणजेच याचे 5% काढा आणि ते 80,000तून वजा करा. यापेक्षा 5% कमी म्हणजेच काय? 100 रुपयांना त्यांना 95 रुपये मिळाले. आता हे सोडूया. हे 2 0 2 0 गेले. 800 गुणिले 95 जर केले तर ते येतात 76,000. म्हणजे दीपकरावांना मिळालेले आहेत 76,000 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. चला पाहू पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. संगीताने 9,200ला खरेदी केलेली टीव्ही 11,500ला विकली तर शेकडा नफा किती हे विचारलेलं आहे. इथे खरेदी किंमत आहे 9,200, विक्री किंमत आहे 11,500. यात झालेला आहे नफा. नफा बरोबर विक्री वजा खरेदी म्हणजेच नफा जो आहे तो असणार आहे 2,300 रुपये. 11,500 वजा 9,200. आता आपल्याला काढायचा आहे शेकडा नफा. शेकडा नफा शेकडा तोटा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. 9,200 वर नफा झाला 2,300 तर 100 वर किती म्हणजे शेकडा नफा काढायचा आहे. 2 0 2 0 23 1 23 23 चौक 92. 4 गुणिले 25 होता 100. म्हणजेच यामध्ये झालेला आहे 25% नफा झालेला आहे संगीताबाईंना. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. एक सायकल 2,850 रुपयांना विकल्यावर एका दुकानदाराला 14% नफा होतो. दुकानदाराने सायकल किती रुपयांना विकावी म्हणजे त्याला 8% नफा होईल. ही खरेदी आणि विक्री याच्यामध्ये रिलेशन आहे नफ्याच. शेकडा नफा शेकडा तोट्याने हे जोडलेले आहेत. आपल्याला दिलेली आहे विक्री किंमत 2,850 आणि इथे सांगितले आपल्याला की 14% नफा होतो. इथे होतो 14% नफा आणि विचारलं आहे त्याला 8% नफा होण्यासाठी त्याने किती रुपयांना विकावी. 8% नफ्यासाठी त्याने किती रुपयांना ती सायकल विकावी हे आपल्याला विचारले. म्हणजे इथून पहिल्यांदा काढावी लागेल खरेदी किंमत आणि खरेदी किमतीवरून पुन्हा 8% नफ्याने काढावी लागेल विक्री किंमत. हे डबल करायची गरज नाही, एका स्टेपमध्ये होणार आहे हे सुद्धा. ही विक्री किंमत 2,850. विक्रीवरून खरेदी काढायची म्हणजे 100ला डोक्यावर उलट प्रवास आहे. 14% नफा म्हणजे 100ला 114. इथे आता ही जी मिळालेली आहे खरेदी किंमत. याच्यावरून 8% नफ्याने विक्री किंमत किती होईल तर आता सरळ प्रवास आहे म्हणजे 100 छेदात असतील. 8% नफा म्हणजे 108. 100ला 108 तर 100 गेले आणि हे जर कॅल्क्युलेशन्स केले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 2,700. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. कॅल्क्युलेशन्स आपण करू शकता. वेळ वाचावं म्हणून मी या गोष्टी डायरेक्ट देतोय. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. रुपये 1,000 किमतीची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा मिळाला. खूप साधा सोपा सरळ प्रश्न. 1,000वर 30% नफा मिळाला म्हणजे 1,000चेच 30% किती एवढंच आपल्याला काढायचं आहे. 2 0 2 0 गेले. 30 गुणिले 10 झाले 300. म्हणजेच किती 300 रुपये नफा झालेला आहे जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नेमकं विचारलंय काय हे लक्षात घ्यायचं. इथं जर 100ला 130 केलं असतं तर आपल्याला विक्री किंमत मिळाली असती. आपल्याला विचारलाय नफा.
30% नफा म्हणजे 1000चे 30% काढले ते आले 300. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. एक खुर्ची 184 रुपयांना विकल्याने 15% नफा झाला. जर 20% नफा हवा असेल तर खुर्ची कितीला विकावी? आत्ता जस्ट मगाशी प्रश्न झाला त्याच टाईपचा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोडवून पहा. चला आपण सोडूया आता हा. तर यामध्ये पुन्हा तेच खरेदी आणि विक्री यांच्यामध्ये रिलेशन असतं ते म्हणजे नफ्याचं. आता इथं पहिल्यांदा काय झालेलं आहे, आपल्याला दिलेली आहे 184 विक्री किंमत. ही 184ला विकल्यामुळे 15% नफा झालेला आहे. त्याच्यावरून आपल्याला खरेदी किंमत काढावी लागेल आणि पुन्हा 20% नफा पाहिजे असेल तर विक्री किंमत किती पाहिजे हे आपल्याला शोधावं लागेल. म्हणजे आपला प्रवास असणार आहे विक्रीवरून पहिल्यांदा खरेदी, उलट यायचे आणि खरेदीवरून 20% नफ्याने काढायची विक्री. हे सुद्धा एका स्टेपमध्ये. 184 ही आहे विक्री किंमत. इथून उलट प्रवास आहे म्हणजे 100 डोक्यावर. इथं झालाय 15% नफा म्हणजे 100चे 115 मिळालेले होते. आता ही मिळाली खरेदी किंमत, याच्यावरून 20% नफ्याने विक्री किंमत. खरेदीवरून विक्री काढायची म्हणजे सरळ जायचंय म्हणजे 100 छेदामध्ये आणि 20% नफा म्हणजे 100ला 120 रुपये मिळणार आहेत. हे 100 गेले आणि हे जर कॅल्क्युलेशन्स केले तर याचं उत्तर येणार आहे 192, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. तसं जर समीकरण मांडून सोडवायचं म्हणलं तर 3 ते 4 मिनिटं हा प्रश्न खाईल, पण या पद्धतीने सोडवल्यावर तो 1 मिनिटाच्या आत सोडून होणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. त्याचबरोबर आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला जाऊयात पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. श्यामने एक यंत्र रुपये 12,000ला विकत घेतले व 15,000ला विकले. त्याचा फायदा किती टक्के म्हणजे नफा किती टक्के विचारलाय. खरेदी जी आहे ती आहे 12,000, विक्री जी आहे ती आहे 15,000. परीक्षेत सोडवताना हे काही लिहून घेत बसायचं नाही, तिथे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचे. विक्री वजा खरेदी 15,000 वजा 12,000 म्हणजे 3,000 रुपये नफा. आपल्याला विचारलाय शेकडा नफा, जो नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. 12,000ला झाला 3,000 नफा, तर 100ला किती शेकडा नफा काढायचा आहे. 3,000 एके 3,000, 3,000 चौक 12,000, 4 एके 4, 4 25 100 म्हणजेच 25% नफा झालेला आहे श्यामला, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. मागील वर्षी 46 रुपये किलो मिळणारी साखर या वर्षी 43 रुपये किलो दराने मिळते, तर साखरेच्या किमतीत शेकडा घट सांगा. आता पहा, साखरेच्या किमतीत झालेली घट काढायची. आधी होती साखर 46 रुपये किलो, आता मिळायला लागली 43 रुपये किलो, म्हणजे किती 3 रुपयांनी कमी मिळायला लागली. ती कशावर घट झाली, 43 वर का नाही, ती 46 वर 3 रुपये कमी झाले, तर 100वर किती त्याचा शेकडा काढायचा आहे आपल्याला. इथे पहा बे 23 46 आणि बे 50 होतात 100. आता इथे काही भाग जाणार नाही, 50 त्रिक होतील 150, छेद हे आहे 23. 150 भागिले 23 केले तर ते येतात 6.52, म्हणजे 6.52% एवढी झालेली आहे घट त्याच्या किमतीत. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. अमितने 6,500 रुपयाने खरेदी केलेला परफ्यूम 8,100ला विकला, तर शेकडा नफा किती. खूपच ब्रँडेड परफ्यूम आहे याच्याकडे हा. याची खरेदी किंमत जी आहे ती आहे 6,500, विक्री किंमत आहे 8,100, म्हणजे यात झालेला आहे नफा. नफा किती होणार आहे 65 आणि 16 71 10 81 म्हणजे 1,600 रुपये नफा. 1,600 रुपये नफा 6500 वर म्हणजेच 1,600 झालाय नफा. खरेदी किमतीवरच काढायचा शेकडा नफा शेकडा तोटा, तर 100वर किती हे काढायचे आपल्याला. हे 2020 गेले आणि 16/65 म्हणजे 1600 भागिले 65 होणार आहेत. हे 1600 भागिले 65 इथे 5ने भाग द्या. 5 13 65, 5 त्रिक 15, 5 2 10, 5 0 0. 320 भागिले 13 जर केलं तर त्याचं उत्तर येणार आहे 24.61%, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. एचे अंकित मूल्य त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा 1,600 रुपयांनी अधिक आहे. अंकित मूल्य म्हणजे छापील किंमत.
जेव्हा ए वर 500 रुपयांनी सवलत दिली जाते तेव्हा 25% नफा मिळतो. 30% नफा मिळवण्यासाठी ए किती किमतीला विकले पाहिजे? पहा, जरा ब्रँडेड क्वेश्चन आहे, लक्ष द्या. आता यामध्ये ज्या ज्या गोष्टी दिल्यात त्या पहिल्या मांडून घेऊ. छापील किंमत काय सांगितली आपल्याला? त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा, म्हणजे ती वस्तू तयार करण्यासाठी झालेला खर्च म्हणजेच त्याची खरेदी किंमत जी आहे यापेक्षा 1600 रुपयांनी जास्त आहे. छापील किंमत ही खरेदी किमतीपेक्षा 1600नी अधिक आहे. पुढं म्हटले ए वर 500 रुपयांनी सवलत दिली जाते तेव्हा 25% नफा मिळतो. म्हणजे जी विक्री किंमत आहे ती 500 रुपये सवलतीने विकली जाते. विक्री किंमत किती होणार आहे? ही खरेदी अधिक 1600 जी छापील किंमत आहे याच्यावर 500 सवलत दिली जाणार आहे. म्हणजेच विक्री किंमत जी आहे ती होणार आहे खरेदी अधिक 1100. आता पुढे काय सांगितलंय? तेव्हा 25% नफा मिळतो. म्हणजे खरेदी किंमत जी आहे ती आहे खरेदी किंमत आणि विक्री किंमत जी आहे ती आहे खरेदी अधिक 1100. म्हणजेच विक्री किंमत बरोबर खरेदी अधिक 1100 आहे. याचाच अर्थ याच्यामध्ये होणारा नफा जो आहे तो किती असणार आहे? हे वरचे 1100 रुपये जो आहे हा आहे नफा. यातला हा नफा आहे 1100. नफा झाला 1100. नफा आपल्याला दिलाय किती होतो? 25% नफा होतो. हे 25% म्हणजे 1100 रुपये आहेत. आता याच्यावरून खरेदी किंमत आपण काढू शकतो, कारण शेकडा नफा हा खरेदी किमतीवर कॅल्क्युलेट केला जातो. नफा 25% म्हणजे खरेदी किंमत जी आहे ती खरेदी किंमत किती असणार आहे? ती 100% असणार आहे. मग काय झाले? 25 चौक 100 म्हणजे 11 चौक 44. 4400 ही झाली आता खरेदी किंमत. बस, खरेदी किंमत मिळाली आता आपल्याला. पुढे म्हटलंय 30% नफा मिळवण्यासाठी एक किती किमतीला विकले पाहिजे? या 4400 वर आपल्याला 30% नफा पाहिजे. म्हणजे 4400ची वस्तू म्हणजे 100ची वस्तू 130ला विकावी लागेल जर आपल्याला 30% नफा पाहिजे. इथे हे 2020 गेले, राहिले 44 गुणिले 130 ते येतात 5720. म्हणजे फायनली आपल्याला विक्री किंमत पाहिजे 5720, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं उत्तर असणार आहे. थोडासा क्रिटिकल होता, ब्रँडेड प्रश्न होता पण तो आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवलेला आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. 3280 रुपये खरेदी किंमत आणि 3470 रुपये विक्री किंमत असेल तर व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल हे विचारले. साधी सोपी वजाबाकी, फक्त हे मांडता आलं पाहिजे. तर खरेदी किंमत जी आहे ती आहे 3280. हे 3280 झाली खरेदी. विक्री किंमत जी आहे ती आहे 3470. 3470 ही झाली विक्री. खरेदी जास्त आहे की विक्री? विक्री जास्त आहे, म्हणजे यामध्ये होणार आहे नफा. तो किती होणार आहे? हे 3470 वजा 3280. विक्री वजा खरेदी हा असणार नफा आणि ही वजाबाकी येणार आहे 190, जो की आहे पर्याय क्रमांक 3. 190 रुपये नफा होणार आहे. तो 190 तोटा आहे. विचारले नफा किंवा तोटा किती होईल, तर पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. 400 रुपये किमतीच्या 50 गोट्या खरेदी केल्या आणि त्या गोट्या 25,000 रुपयांना विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती? तर यामध्ये पहा, एकूण खरेदी किंमत काय होणार आहे? 400 रुपये किमतीच्या म्हणजे 400 रुपयेवाल्या 50 गोट्या. फारच ब्रँडेड गोट्या आहेत ह्या सुद्धा. म्हणजे 400 गुणिले 50 हे झाल्या 20,000च्या गोट्या घेतल्या आणि विकल्या कितीला? त्या 25,000 विकल्या. म्हणजे याच्यामध्ये होणार आहे नफा आणि तो नफा किती असणार आहे? 25,000 वजा 20,000 म्हणजे 5,000 रुपये झाला नफा. आपल्याला विचारला आहे नफा किंवा तोटा आणि तो शेकड्यात काढायचा आहे. 5,000 झाला नफा 20,000वर. हे नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 शेकडा काढण्यासाठी. हे 3 शून्य आणि हे 3 शून्य, 5 एके 5, 5 चोक 20. 100 भागिले 4 म्हणजे यामध्ये होणार आहे 25% नफा होणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. एक खुर्ची 805 रुपयांना विकल्यामुळे 15% नफा झाला तर खुर्चीची खरेदी किंमत किती हे विचारलेलं आहे. पहा, इथे खरेदी आणि इकडे आहे विक्री.
विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे ती आहे 805 आणि याच्यामध्ये रिलेशन जे आहे ते आहे 15% नफ्याचं रिलेशन आहे. खरेदी किंमत काढायची म्हणजे उलट प्रवास करायचा आहे. तर हे 805 गुणिले उलट प्रवास करताना काय करायचं आहे, 100ला डोक्यावर घ्यायचे. 15% नफा म्हणजे 100ची वस्तू 115ला विकली जाणार आहे. 5ने भाग देऊया. 5 2 10 5 3 15. इथे 5 1 5 5 30 5 1 5 23 1 23 23 7 161 7 गुणिले 100 700 म्हणजेच त्याची खरेदी किंमत जी आहे ती असणार आहे 700 रुपये. पर्याय क्रमांक 1. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20. 1200 रुपयात खरेदी केलेल्या वस्तूच्या दुरुस्तीवर 200 रुपये खर्च केला. ती वस्तू विकल्यामुळे शेकडा 10 नफा झाला. तर ती वस्तू केवढ्यास विकली हे सांगितलेलं आहे. तर पहा इथे जी खरेदी किंमत आहे ती आहे 1200 आणि त्यावर दुरुस्तीला 200 रुपये खर्च केला म्हणजेच ते खरेदी किमतीमध्येच ॲड असणार आहेत. एकूण खरेदी किंमत जी आहे ती होणार आहे 1400 रुपये. आता यावर आपल्याला शेकडा 10 नफा म्हटलेला आहे म्हणजे 1400ची वस्तू 10% नफ्याने विकायची म्हणजेच त्याचे 110%. 100चे मिळणार 110 आणि हे सोडवल्यानंतर हे 2020 गेले आणि 110 गुणिले 14 केल्यानंतर येणार आहेत 1540. जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. रामने MRP व 20% सवलतीवर एक बाईक खरेदी केली. 1 वर्षानंतर रामने ती बाईक रमेशला 10% तोट्यात विकली. आणखी 1 वर्षानंतर रमेशने ती बाईक रंजनला 20% नफ्यात विकली. जर रंजनने 1,29,600 रुपये दिले असतील तर बाईकची MRP किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा टप्प्याटप्प्यात सोडवायचे. MRP आपण मानली X. पहिल्यांदा काय झालं, 20% सवलतीवर खरेदी केली म्हणजे X जी होती छापील किंमत MRP याच्यावर 20% सवलत म्हणजे 100ची मिळाली 80ला. त्यानंतर पुढे काय झालं, 1 वर्षानंतर रामने ती बाईक रमेशला 10% तोट्यात विकली म्हणजे 100ची विकली 90ला. 10% तोटा. पुढे पुढे चाललोय आपण, सरळ प्रवास आहे. आणखी 1 वर्षानंतर रमेशने ती बाईक रंजनला 20% नफ्यात विकली. आता 20% नफ्यात म्हणजे 100ची विकली 120ला. त्याच्या पुढे काय झालं, जर रंजनने 1,29,600 रुपये दिले आणि या सगळ्यांचे मिळून रंजनना द्यावे लागलेले आहेत 1,29,600 तर त्या बाईकची MRP किती असेल. आता हे मिळालं, हे सोडवायचं आहे आपल्याला. म्हणजे X बरोबर आता इथले हे 0 0 0 0 0 0 कडे झाले. हे बाकीचे जे आहेत इकडे जे 8/10 आहेत तिकडे 10/8 म्हणजे इकडे जेवढे छेदात आहेत ते अंशात जाणार आहेत, जेवढे अंशात आहेत ते छेदात जाणार आहेत. जे पलीकडले 1,29,600 आहेतच त्याला गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे हे 1000 झाले भागिले 8 गुणिले 9 गुणिले 12 हे छेदात असणार आहेत. 8 गुणिले 9 गुणिले 12 आणि हे सगळे जर कॅल्क्युलेशन्स आणि भाग दिले तर आपल्याला त्या बाईकची MRP मिळणार आहे 1,50,000 रुपये. त्या बाईकची MRP होती 1,50,000 जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22. एक अप्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करीत होता परंतु तो किलो ऐवजी 950 ग्रॅम वजनाचा माल देत होता. तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती हे विचारलेलं आहे. पहा 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम गहू त्याने द्यायला पाहिजे होते पण तो देत होता 950 ग्रॅम गहू. म्हणजेच काय करायचं, तो 50 ग्रॅम गहू कमी द्यायचा म्हणजेच 950 ग्रॅम मागे 50 ग्रॅम त्याचा फायदा असायचा. मग आपल्याला नफ्याची टक्केवारी विचारली आहे म्हणजेच 950 ग्रॅमवर 50 ग्रॅम नफ्यामध्ये आहेत तर 100ला किती हे आपल्याला काढायचे. 0 0 गेले 5 1 5 5 19 95 म्हणजेच हे झाले 100/19 आणि 100/19 केल्यानंतर ते येणार आहेत 5.26% जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये आहे, विक्री किंमत 600 रुपये असल्यास नफा टक्केवारी किती आहे. एकदम साधा सोपा प्रश्न. खरेदी आहे 500, विक्री आहे 600
तर आपल्याला नफा किती असणार आहे, याच्यामध्ये 600 वजा 500 म्हणजे 100 नफा, आणि शेकडा नफा काढण्यासाठी 100 नफा होतो 500 रुपयांवर. तर 100 रुपयांना नफा किती हे काढायचं आहे. 100 एके 100, 100 पाच 500, 5 एके 5, 5 20 100, म्हणजेच यामध्ये जो आहे 20% नफा होणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. एवढे सोपे प्रश्न देखील विचारले जातात आणि ते आपले बोनसचे मार्क असतात. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. एक रुमाल 23 रुपयांना विकल्यामुळे 3 रुपये नफा होतो. जर तो रुमाल 18 रुपयांना विकला तर शेकडा नफा अगर तोटा किती होईल हे विचारले. ही आहे खरेदीमध्ये असणार आहे नफा आणि इकडे आहे विक्री. तर पहिल्यांदा काय म्हटले, 23 रुपयांना विकल्यामुळे, विक्री जर 23 असेल तर 3 रुपये नफा होतो. म्हणजे खरेदी किंमत किती असणार आहे, 23 वजा 3 20 रुपये खरेदी असणार आहे. सेकंड कंडिशन आहे, जर तो रुमाल 18 रुपयांना विकला, जर विकला 18 रुपयांना, आता खरेदी 20 आहे हे माहिती आहे आपल्याला, तर इथे काय होणार आहे, शेकडा नफा अगर तोटा किती, तर विक्री किंमत कमी म्हणजे इथं होणार आहे तोटा. आणि किती रुपये तोटा होणार आहे, 20 वजा 2 होतात 18. आता आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. 2 रुपये तोटा होतो 20 रुपयांवर, म्हणजेच तोटा भागिले खरेदी गुणिले 100 करणार आहोत. 20 एके 20, 20 पाच 100, 5 दुने 10, 10% तोटा होणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25. एका वस्तूची किंमत 20% वाढवून 5% सूट दिली तर शेकडा नफा किती होईल हे विचारलेलं आहे. 20% वाढून म्हणजे 120 आणि वजा 5 115 म्हणजे 15%, हे त्याचं उत्तर होत नाही. ते कसं पहा, कारण 20% वाढवले 120 होते आणि 120 वर 5% सूट दिली जाते. तर यामध्ये आपण बेसिक किंमत 100 मानूया त्याची. 20% किंमत वाढवली म्हणजे 100ची केलेली आहे 120 झाली. आता ही झाली नंतरची किंमत, त्यावर पुन्हा 5% सूट दिलेली आहे. 5% सूट म्हणजे 100ची वस्तू विकली 95लाच. आता हे सोडूया, हे 100 100 गेले, त्यानंतर इथे हे 0 0 गेले. 5 दुने 10, 5 19 95, बे एके बे बेसक 12 आणि 19 सक होतात 114. 114 म्हणजे आधी होती 100, आता झाली 114, म्हणजे 14% वाढ झालेली आहे, 14% नफा झालेला आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 26. एका कपाटाची खरेदी किंमत 32,000 रुपये आहे. जर ते कपाट 35,200 रुपयांना विकले तर किती टक्के नफा होईल हे विचारलेलं आहे. साधा सरळ सोपा प्रश्न. खरेदी किंमत आहे 32,000, विक्री किंमत आहे 35,200, म्हणजे यामध्ये होणारा नफा विक्री वजा खरेदी. 35,200 वजा 32,000 म्हणजे 3,200 रुपये होणार आहे नफा. शेकडा नफा काढताना आपण काय करणार आहोत, तर नफा भागिले खरेदी किंमत. नफा किती, 3,200 भागिले खरेदी किंमत आहे 32,000 आणि याला गुणणार आहोत 100ने. हे सोडवताना 2 0 2 0 गेले. 32 एके 32 आणि 32 0 0, 100/10 म्हणजेच यामध्ये 10% नफा होणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27. एक विक्रेता एक टेबल 2,520 रुपयास विकून 20% नफा मिळवतो तर त्या टेबलची खरेदी किंमत किती. ही खरेदी, इकडे विक्री, आणि यामध्ये काय सांगितले, 2,520ला विकतो. 2,520ला विकल्यामुळे 20% नफा होतो. यामध्ये होतोय 20% नफा. आपल्याला विक्रीवरून खरेदी किंमत काढायची. 20% नफा वजा करून उलट प्रवास आहे, म्हणजेच 2,520 गुणिले उलट प्रवास म्हणजे 100 डोक्यावर अंशात घ्यायचेत. 20% नफा म्हणजे 100ची वस्तू 120ला. विक्रीवरून खरेदी काढतोय म्हणून 100ला अंशात लिहितोय आपण. 0 0 गेले, 12ने भाग देऊया. 12 दुने 24, 12 एके 12, 21 गुणिले 100 होणार आहे 2,100. ही असणार आहे खरेदी किंमत, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28. एका वस्तूची विक्री किंमत नफ्याच्या 6 पट आहे तर शेकडा नफा किती हे आपल्याला विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे, फक्त मांडणी थोडी वेगळी आहे. खरेदी, नफा आणि विक्री.
आपल्याला काय सांगितले, विक्री किंमत ही नफ्याच्या 6 पट आहे. तर नफा जर x असेल तर विक्री किंमत किती असणार आहे, 6x. विक्री किंमत 6x आहे, नफा x आहे, म्हणजे खरेदी किंमत किती, 6x वजा x, 5x झाली खरेदी किंमत. चला आपल्याला खरेदी मिळाली, नफा मिळाला, तर शेकडा नफा काढायला काही अवघड नाही. शेकडा नफा काढण्यासाठी आपण काय करतो, तर नफा म्हणजेच तो x भागिले खरेदी किंमत 5x गुणिले 100 करत असतो. x गेले, 5 एके 5 आणि 5 20 100, म्हणजेच याच्यामध्ये जो शेकडा नफा आहे तो असणार आहे 20%. तो आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो, तरीही त्यास 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल, म्हणजे खरेदी किंमत विचारलेली आहे. तर यामध्ये पुन्हा पहा, इथे असते छापील किंमत, त्याच्यामध्ये असते ती म्हणजे खरेदी किंमत, आणि सगळ्यात शेवटी असते ती म्हणजे विक्री किंमत. छापील किमतीचं रिलेशन असतं विक्री किमतीशी. छापील किंमत इथं आपल्याला दिलेली आहे, ती आहे 1750. ही 1750 छापील, याच्यावर तो 8% सूट देतोय, 8% सूट देत आहे, आणि तरी देखील त्याला 15% नफा होतो. म्हणजे विक्रीवरून खरेदी करताना इथे आहे 15% नफा आहे. आपल्याला काय करायचंय, खरेदी किंमत काढायची आहे. छापीलवरून विक्री किंमत काढणे सरळ जाणार आहोत, आणि विक्रीवरून खरेदी काढणे हा उलट प्रवास असणार आहे. सुरुवात करूया. हे 1750 गुणिले, इथून 8% सूट दिली, सरळ प्रवास म्हणजे 100 छेदात 8% सूट म्हणजे 100ची वस्तू विकली 92ला, गुणिले आता ही जी आहे ही आली आपली विक्री किंमत. विक्रीवरून खरेदी काढताना 15% नफा घालवायचा आहे, उलट यायचं आहे, म्हणजे 100 आता अंशामध्ये येणार आहेत. 15% नफा म्हणजे 100ची वस्तू 115ला असणार आहे, आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला मिळणार आहे ती म्हणजे खरेदी किंमत. हे सोडवताना हे 100 जाणार आहेत, आणि हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याला याची खरेदी किंमत मिळणार आहे 1400 रुपये, जो की आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. एक कपाट 10,000 रुपयांना खरेदी करून विक्री केली असता 15% तोटा झाला, तर त्या कपाटाची विक्री किंमत किती हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, ही खरेदी, इकडे आहे विक्री, आणि मध्ये सांगितलेलं आहे 15% तोटा आहे, 15% तोटा. इथे काय करायचं आहे आपल्याला, खरेदीवरून विक्री किंमत काढायची, म्हणजे सरळ प्रवास आहे. खरेदी किंमत आहे 10,000 गुणिले खरेदीवरून विक्री काढणे सरळ प्रवास म्हणजे 100 छेदामध्ये 15% तोटा म्हणजे 100ची वस्तू 85लाच विकली जाणार आहे. इथे हे 2020 गेले, 85 गुणिले 100 म्हणजेच हे 85वर 2 शून्य, 8500 ही असणार आहे विक्री किंमत, जो आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. एक वस्तू 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? गडबडून अजिबात नाही जायचं, मांडणी करायला सुरुवात करा, उत्तर आपोआप मिळत जातं. म्हणजे हे कसं आहे की एका गावावरून दुसऱ्या गावाला निघालो आणि माझ्या गाडीचा प्रकाश तर इथपर्यंतच जातो, बाकी सगळं अंधार आहे, मी कसं पोहोचू तिथे? तुम्ही सुरुवात करा, जसं जसं सोडवत जाल तसं तसं पुढचा रस्ता आपोआप मिळत जातो. तसं इथे खरेदी आणि विक्री यामध्ये एक सांगितले आपल्याला 1470 रुपयांना विकली, विक्री किंमत आहे 1470. मग काय झालं, खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो, मध्ये होतोय नफा. आता एक रिलेशन माहिती आहे आपल्याला, खरेदी अधिक नफा बरोबर असते विक्री. आता खरेदी आणि नफ्यामधले रिलेशन सांगितले, खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा, म्हणजे जर नफा x असेल तर खरेदी किंमत असेल 6x. हे असं का केलं, 6xच्या 1/6 पट म्हणजेच x येणार आहेत. जर याला x मानलं असतं आणि याला x/6 केलं असतं तर आपले कॅल्क्युलेशन अजून क्रिटिकल झाले असते. त्यापेक्षा खरेदीलाच 6x मानला आणि नफा x मानलाय. 6x अधिक x झाले 7x, बरोबर हे आहे 1470. हे x बरोबर 7 तिकडे जाऊन भागिले होतील, 7 2 14, 7 1 7, 700. x ची किंमत आली 210. आपल्याला विचारले वस्तूची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत आहे 6x. 6 × x म्हणजेच ते होणार आहेत 6 गुणिले 210
म्हणजे हे 0 6 एके 6 6 2 12 1260 रुपये त्या वस्तूची असणार आहे खरेदी किंमत, जो आहे पर्याय क्रमांक 3. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. विकासने एक घड्याळ 6540 रुपयास, दुसरे घड्याळ 3460 रुपयास खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्याने 10900 रुपयांना विकली, तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा अगर शेकडा तोटा किती झाला? खूप सोपा प्रश्न आहे. खरेदी किंमत जी आहे ही दोन्ही घड्याळांची मिळून 6540 अधिक 3460 म्हणजेच ते होणार आहेत 10,000 रुपये. कसे आले 10,000? या दोन्हींची बेरीज म्हणजेच त्याची एकूण खरेदी किंमत आहे. विक्री किंमत सांगितली आपल्याला, दोन्ही घड्याळ मिळून 10,900 रुपयांना विकली आहेत. विक्री जास्त आहे खरेदीपेक्षा म्हणजे नफा होणार 10,900 वजा 10,900 रुपये झालेला आहे नफा. आपल्याला विचारले शेकडा नफा अगर तोटा किती, आणि हा शेकडा नफा काढत असताना नफा भागिले खरेदी किंमत आहे 10,000 आणि याला गुणणार आहोत आपण 100ने. हे 2 0 2 0 गेले, हे 2 आणि हे 2 0 गेले, म्हणजे राहिला फक्त 9% नफा झालेला आहे या विकासला. शेकडा 9 नफा जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. इंद्रजितने एक वस्तू 1308 रुपयास विकल्याने शेकडा 9 नफा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत किती विचारली आहे? पुन्हा टप्प्याने मांडणी. खरेदी, नफा, विक्री. विक्री किंमत दिली आहे 1308 आणि यामध्ये जो नफा आहे तो दिलेला आहे 9%. आपल्याला उलट प्रवास करायचा आहे, विक्रीवरून खरेदी काढायची आहे. 1308 उलट प्रवास म्हणजे 100 अंशात. 9% नफा म्हणजे 100ची वस्तू 109ला. आता इथे कॅल्क्युलेशन 109 1 109 आणि 109 दुने 218 होणार आहेत. 12 गुणिले 100 हे आले 1200, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. 1200 आलेली आहे खरेदी किंमत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. राजूने एक पेन 75 रुपयास खरेदी करून 105 रुपयास विकला, तर त्यास किती टक्के नफा झाला? खरेदी आहे 75, विक्री आहे 105, म्हणजे यामध्ये नफा तर झालेलाच आहे. विक्री वजा खरेदी 105 वजा 75 30 रुपये नफा आहे. आपल्याला काढायचा आहे शेकडा नफा. शेकडा नफा बरोबर 30 नफा भागिले खरेदी किंमत ती आहे 75 गुणिले 100 करणार आहोत. इथे होणार आहेत 25 त्रिक 75, 25 चोक 100, 3 एके 3, 3 दाय 30 आणि दाय चोक 40% नफा झालेला आहे. मिस्टर राजू यांना पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. एका वस्तूला 100 रुपयामध्ये विकल्याने एका व्यक्तीला 20 रुपयाचा नफा होतो, त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? आपल्याला वाटेल की 100ला 20 म्हणजे 20% आणि लगेचच उत्तर काढू, पण नाही. 100 रुपयांना ती वस्तू विकलेली आहे. विक्री किंमत जी आहे ती 100 आहे. शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. 100ला विकल्यावर 20 रुपये नफा झाला, म्हणजे खरेदी किंमत 100 वजा 20 80 रुपये असणार आहे. आता शेकडा नफा जो काढायचा आहे आपल्याला तो असणार आहे नफा भागिले खरेदी किंमत. 80 रुपयांवर 20 रुपये नफा झाला आहे, तर 100ला किती? 20 एके 20, 20 चौक 80, 4 एके 4, 4 25 100, उत्तर आलेलं आहे 25%. हे थोडंसं झटपट आपलं सगळं चालू आहे, पण तुम्ही आपला स्पीड ॲडजस्ट करून पाहू शकता. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न व्हावेत हाच माझा उद्देश आहे, आणि आपला कुठेही टाइमपास होणार नाही याची देखील मी पुरेपूर काळजी घेत आहे. आत्ताच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2 25%. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. रामने 220 रुपये प्रति शर्ट याप्रमाणे 4 शर्ट विकत घेतले. त्याने 2 दिवसांनी शेजाऱ्याला 1000 रुपयाला ते 4 शर्ट विकले, तर या व्यवहारात त्याला किती टक्के नफा झाला? तर इथे पहा, आता खरेदी किंमत जी आहे ती 220 प्रमाणे 4 शर्ट म्हणजेच 220 चोक झाले 22 चोक 88, 880 झाली खरेदी किंमत. विक्री किंमत जी आहे ती दिलेली आहे 1000. आता खरेदी 880, विक्री 1000, म्हणजे अर्थात यामध्ये होणार आहे नफा. 1000 वजा 880 म्हणजे 120 रुपये झाला नफा. आपल्याला काढायचा आहे शेकडा नफा, म्हणजेच नफा पर्सेंट काढायचा आहे आपल्याला. तो काढताना नफा भागिले खरेदी 120 भागिले खरेदी जी आहे ती आहे 880 गुणिले 100 करत असतो आपण. हे 0 0 जाणार आहेत आणि इथे भाग दिल्यानंतर 4 त्रिक 12, 4 दुने 8, 4 दुने 8,
3 गुणिले 100 होणार आहे 300. अजून भाग देऊया. 2 11 22, 2 50 100, 50 त्रिक झाले 150, 150 भागिले छेदात राहिलेले 11 आणि हे सोडवल्यानंतर येणार आहे उत्तर 13.63% नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. 11 पुस्तकांची किंमत 92.4 रुपये असल्यास 15 पुस्तकांची किंमत किती? साधा, सरळ आणि त्रैराशिकवर आधारित असा प्रश्न. पहा, 11 पुस्तकांची किंमत आहे 92.4, तर 15 पुस्तकांची किंमत किती? झालं त्रैराशिक. तिरकस गुणाकार करणार आहोत. x गुणिले 11 बरोबर असणार आहे 92.4 गुणिले 15. आता इथे काय होणार आहेत? 11 गुणिले आहेत ते तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. 11ने भाग जाईल का? 9 4 13, 13तनं 2 गेले 11 जाणार आहे. 11 1 11, इथे झाले 11 8 88, राहिले 4 पॉईंट 11 चौक 44 आणि 8.4 गुणिले 15 केल्यानंतर येतात 126.0, म्हणजेच किती? 126 हे त्याचं उत्तर असेल, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. संदीपने 5 लाख रुपयांची गाडी 6% नफ्याने विकली तर संदीपला किती रुपये मिळतील हे विचारलेलं आहे. साधा सोपा, खरेदी, नफा आणि विक्री. खरेदी किंमत जी आहे ती आहे 5 लाख, नफा जो आहे तो 6% आहे आणि विक्री किंमत काढायची म्हणजे सरळ प्रवास आहे. ही 5 लाख खरेदी किंमत गुणिले सरळ प्रवास म्हणजे 100 छेदात 6% नफा म्हणजे 100ची मिळणार आहेत 106 रुपये. चला हे सोडवायचं. हे 2 0 2 0 गेले. 106 पंचे झाले 530 आणि त्यावर 0 1 2 3 0, म्हणजेच हे 5,30,000 रुपये त्याला मिळणार आहेत. 5,30,000 म्हणजेच हे लाखांमध्ये होणार आहेत 5.3 लाख. 5.3 लाख जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. एका वहीची खरेदी किंमत 50 रुपये असून विक्री किंमत 60 रुपये असल्यास शेकडा नफा किती? अमरावती शहर पोलीसला आलेला प्रश्न आहे. तुम्ही म्हणत असाल काही प्रश्न इतके सोपे तरी का घेताय? तर आजपर्यंत विचारले गेलेले जेवढे प्रश्न आहेत ते सगळे घ्यायचे आहेत म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. हा तुम्ही अगदी तोंडी सोडू शकता. खरेदी 50, विक्री 60, म्हणजे यामध्ये जो नफा आहे तो आहे 10 रुपये आणि शेकडा नफा म्हणजेच नफा पर्सेंट काढताना काय करणार? नफा भागिले खरेदी किती आहे 50 रुपये आहे गुणिले 100 करणार आहोत. 50 1 50, 50 दुने 100, 10 दुने 20% नफा यामध्ये झालेला आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. रमेशने एक जुनी स्कूटर 4,700 रुपयांना विकत घेतली. ती दुरुस्त करण्यासाठी 800 रुपये इतका खर्च केला. त्याने ती स्कूटर 5,800 रुपयांना विकल्यास त्याला किती टक्के फायदा होईल? म्हणजे शेकडा नफा काढायचा आहे. तर इथे पहा, खरेदी किंमत जी आहे ती एकूण खरेदी किंमत घेतली 4,700ला प्लस त्याच्यावर 800 खर्च केला म्हणजे 4700 अधिक 800 म्हणजे 5,500 ही आहे त्याची एकूण खरेदी किंमत. विक्री किंमत जी आहे ती आहे 5,800. विक्री किंमत जास्त आहे खरेदीपेक्षा म्हणजे होणार आहे नफा आणि तो असणार आहे 5,800 वजा 5,500 म्हणजे 300 रुपये नफा. शेकडा नफा काढायचा आहे म्हणजेच नफ्याचं पर्सेंटेज काढायचं आहे. नफा भागिले म्हणजे 300 भागिले खरेदी किंमत जी आहे 5500 गुणिले 100 करणार आहोत. तर इथे काय करूया, हे 2 0 आणि हे 2 0 गेले. इथे भाग देऊया 5 ने. 5 11 55, 5 30, 5 0 0, 60/11. आता याचं रूपांतर आपल्याला करायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये. 11 5 55 राहिले 5/11. 5.5/11% एवढा नफा झाला आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. रुपये 3,500 किमतीचा दूरदर्शन संच शेकडा 7% नफा घेऊन विकला तर किती रुपये नफा मिळाला हे विचारलेलं आहे आणि 4 पर्याय दिलेले आहेत. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आजचे आपले प्रश्न इथपर्यंतच असणार आहेत आणि आपण लगेचच भेटणार आहोत पार्ट 2 मध्ये नफा तोटा या घटकाच्या, की ज्यामध्ये आपण TET पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिपमध्ये आत्तापर्यंत यावर आलेले जे प्रो लेवलचे क्वेश्चन्स आहेत
हे पार्ट 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पार्ट 2च्या सुरुवातीलाच आत्ताच्या प्रश्न क्रमांक 41चं उत्तर सांगितलं जाईल आणि टोटल आपल्याला 75 प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे। कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव आपण करतोय, कुठेही टाइमपास न करता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील हे व्हिडिओ शेअर करा। लवकरच भेटूया नफा तोटाच्या पार्ट 2 मध्ये। तोपर्यंत छान राहा, अभ्यास करत राहा। धन्यवाद।